अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक चिंतामणी लागू लिखित कादंबरी प्रकाशाला साथ अंधाराची. प्रकरण 11. लग्न झाल्यानंतर ती आणि प्रकाश दार्जिलिंगहून परत आल्यानंतर ती माहेरी गेली असताना तिच्या दोन्ही बहिणींनी तिच्या आई आणि मावशी समक्ष तिने आणि प्रकाशने साजऱ्या केलेल्या मधुचंद्राबद्दल बोलणे काढून चेष्टा करण्याच्या निमित्ताने तिच्या आणि प्रकाशच्या मनात असलेल्या एकमेकांबद्दलच्या भावनांची सरळ सरळ हेटाळणी केली होती. कारण काय तर ती होती कुरूप आणि प्रकाश एक अंध. असे असताना त्या दोघात समागम कसा काय झाला असेल असा प्रश्न उपस्थित करून त्या दोघींनी तिला पार रडू येईपर्यंत हिणवले होते. आणि आश्चर्य म्हणजे तिच्या आईने तो सगळा प्रकार सहन केला होता. इतकंच नव्हे तर काही प्रसंगी आपल्या लाडक्या मुलींना तिने साथही दिली होती. मथुमावशीचा तर काही प्रश्नच नव्हता, पण दीपाला आपल्या आईचा स्वभाव माहीत असूनही तिच्या त्या प्रसंगीच्या वर्तनाचे वाईट वाटले होते. मर्यादित बौद्धिक कुवत आणि कसलीही महत्वाकांक्षा नसलेल्या शारीरिक सौंदर्याची घमेंड बाळगताना एक नर व एक मादी याने आपापली शरीरे शांत करण्यासाठी आणि प्रजोत्पादनासाठी करायच्या शारीरिक क्रियेला भलतेच महत्त्व द्यायची सवय लागलेल्या आपल्या दोन्ही बहिणींना आणि आईला दोन जीवांच्या मनात झालेला भावनात्मक समागम किती महत्त्वाचा असतो हे तर समजायची शक्यताच नव्हती. पण जेव्हा एक नर आणि एक मादी एकत्र येतात तेव्हा जे काही व्हायचे असते ते कसल्याही अडचणी न जुमानता बरोबर होत असते. मग तो नर अंध आहे किंवा ती मादी कुरूप आहे म्हणून कसलीही अडचण येत नाही. हे साधेसे तत्त्व समजून घ्यायची ही कुवत त्यांपैकी कोणातच नव्हती. त्यामुळे तिला त्या क्षणी त्या दोघींचे ते बोलणे ऐकताना मनस्ताप झालेला असला तरी नंतर तिने त्यांच्याकडे दुर्लक्षित करणे पसंत केले होते. शिवाय तिला प्रकाशच्या संगतीत राहताना आणि त्याच्याकडून नवनवे शिकून घेत असताना जो आनंद लाभत होता तो इतर कुठल्याही बोचणीपेक्षा नक्कीच जास्त प्रभावी होता. त्या चौघींनी तिला सतत धारेवर धरायचा तो प्रकार जर सोडला तर मग गेल्या 5 वर्षात तिने केवळ सुखच भोगलेले होते. एका तिच्यासारख्या मध्यम वर्गात जन्मलेल्या मुलीला जे जे म्हणून आपल्याला मिळावे असे वाटण्याची शक्यता होती ते तिने न मागता मिळालेले होते. प्रकाशसारखा चांगला देखणा आणि कलाकार पती, स्वतःला नाव, प्रतिष्ठा, पुरेसा पैसा आणि लग्न झाल्यानंतर 2च वर्षात झालेले आपल्या स्वतःच्या मालकीचे घर, आणि त्यापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे तिला लाभत असलेले आपल्या चाहत्यांचे अफाट प्रेम. आणखी काय होतं तिला? एकदम टाळ्यांचा कडकडाट झाला आणि दीपा आपल्या प्रदीर्घ काळासाठी लांबलेल्या विचारतुंदरीतून खाडकन भानावर आली. झोपेतून अकस्मातपणे जाग यावी तसे काहीसे तिला झाले आणि मग तिच्या लक्षात आले की सभेचे सूत्रसंचालन करत असलेले तिच्या शहराचे नगराध्यक्ष तिलाच काहीतरी सुचवित होते. दीपाताई, तुम्ही 4 शब्द बोलावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे. सगळ्या सभेला ऐकू जाईल अशा खणखणीत आवाजात नगराध्यक्ष वामनराव पटवारी म्हणाले. मनात असूनही नकार देणे तिला केवळ अशक्य झाले. पण त्याचबरोबर आपल्या त्या सभेत बोलायला जमेल की नाही. ऐन वेळेवर आपले गुडघे मोडल्यासारखे वाकून आपल्याला दगा तर देणार नाहीत ना, ही भीती तिला वाटू लागली. तितक्यात आपल्या हातावर विसावलेला प्रकाशचा हात आपल्या स्पर्शाने आपल्याला प्रोत्साहन देत असल्याची जाणीव तिला झाली. तिने मान वळवून प्रकाशकडे बघितले आणि आपला मोहरा तिच्याकडे वळवला होता आणि दृष्टी नसलेल्या डोळ्याने तिच्याकडे पाहत तिला उठून माईकपाशी जायचे सुचवित होता. दीपा आपली खुर्ची सोडून उठली आणि काहीशी जडावलेल्या पावलांनी तिथे माईक होता तिथेही गेली. कुणातरी माणसाने झटकन पुढे होऊन तिने न सांगताच तिच्या समोरचा माईक तिच्या उंचीच्या मानाने ॲडजस्ट करायला सुरुवात केली.
त्याची ती खटपट चालू असताना तिने अगदी सहजपणे आपली नजर समोर पसरलेल्या अथांग जनसागरावरून फिरवली. सगळीकडून फिरत तिची नजर पुन्हा सभेच्या अगदी पहिल्या रांगेत खास अशा नियंत्रित लोकात बसले आपल्या वडिलांवर स्थिरावली. नजरानजर होताच बाबा हलकेच हसले आणि तिला भास झाला की बाबा आपल्याशी बोलत आहेत. प्रत्यक्ष शब्दांनी नव्हे तर नुसते डोळ्यांनी बोलत आहेत. आणि ते आपल्याला सुचवत आहेत की घाबरू नकोस दीपा, चांगलं काहीतरी बोल. हे तुझं शहर आहे. या शहराने तुला काहीतरी दिलेलं आहे. तेव्हा या शहराचे तू काहीतरी देणे लागतेस हे कदापि विसरू नकोस. त्या सभेत असलेले लोक परके नाहीत ही बाबांनी करून दिली जाणीव तिला खूपसे धाडस आणि शक्ती देऊन गेली. आणि माईक ॲडजस्ट करणारा माणूस आपला खटाटोप संपून बाजूला होताच तिने माईकसमोर जाऊन बाबांनी करून दिलेल्या जाणीवीचे सूत्रच बोलायला सुरुवात केली. आज खरे पाहता काही बोलणे मला केवळ अशक्य होते. कारण माझ्या या शहराने माझ्यावर केलेला हा प्रेमाचा वर्षाव झेलताना मी पार गुदमरून आणि भारावून गेलेली आहे. मी आज फक्त इतके सांगू इच्छिते की मी तुमचीच आहे. कारण या शहरात माझा जन्म झालेला आहे आणि माझे बालपण या शहरात गेले. याच शहराच्या रस्त्यावरून मी आजवर चालत आले आणि ही जाणीव मी भारतात कुठेही गेले तरी मी विसरू शकत नाही. पक्षी भरारी मारत कुठेही गेला तरी विश्रांतीसाठी आपल्या घरट्याकडेच परततो. मी सुद्धा कुठेही गेले तरी शेवटी विश्रांतीसाठी आपल्या लोकात म्हणजेच तुमच्यात याच शहरात येणार आहे. आज मला जे मिळाले त्याबद्दल मी अनेकांची ऋणी आहे. ती माणसे माझीच आहेत आणि आपल्याच माणसांचे आभार हे मानायचे नसतात तर त्यांचे ऋण कायमचे शिरावर वागवण्यातच आनंद मानायचा. फक्त एकच विनंती करते की आपल्या ह्या दीपावर असाच लोभ ठेवा. तिने सर्व सभेला सन्मुख होत दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि टाळ्यांचा कानठळ्या बसवणारा प्रचंड असा कडकडाट झाला. पुन्हा एकदा फोटोग्राफर्सने आपापले कॅमेरे सावरत फ्लॅशेस टाकले आणि सभेतल्या सर्व लोकांनी एकच कल्लोळ केला. एक गझल म्हणा दीपाताई, एक गझल व्हायला हवी. लोकांच्या आवाजाचा कलकलाट कमी होईपर्यंत ती तशीच उभी राहिली. आवाज जसा कमी होत गेला तशी ती पुढे झुकत म्हणाली, गाणे ऐकायची मजा त्या गाण्याला साज संगीताची जोड असल्याशिवाय कधीच येत नाही. आज इथे माझा आवाज माझ्याबरोबर आहे. माझ्या जीवनात ज्यांनी संगीताची गंगा आणली ते माझे पती प्रकाश संगीत समक्ष हजर आहेत. पण मला साथ द्यायला आवश्यक ते साज मात्र नाहीत. म्हणून मी गाणे म्हटले तरी तुम्हा सर्वांना ते फार फिके वाटणार. नाही, साथ नसली तरी आम्हाला चालेल. तुमचा आवाज आम्हाला ऐकायचा आहे. पुन्हा एकदा एकच कल्लोळ झाला. दीपाने सुहास्य मुद्रेने आपला उजवा हात उंचावून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. काही क्षणातच सभा पुन्हा शांत झाली. तशी ती म्हणाली, मी गाणं म्हणायला नकार कुठे देते, पण मी फक्त इतकेच म्हणते, मी आज मला माफ कर. पुन्हा एकदा आपण सर्वजण याच मैदानावर जमूया. त्यावेळी मी माझ्या साथीदारांसह इथे येईन आणि माझी कला माझ्यासमोर पेश करीन. आज मात्र मला गाणे म्हणायच्या ऐवजी कुणाचे तरी गाणे ऐकायची इच्छा आहे. जर आपणा सर्वांची परवानगी असेल तर मी त्या व्यक्तीला विनंती करेन. आणि ती मुद्दामच वाक्य अर्धवट सोडून हसत उभी राहिली. सभेने तात्काळ एकमुखाने मान्यता दिली आणि ती पुन्हा बोलू लागली, ज्यांनी मला संगीत कला दान केली आणि केवळ माझा आवाज फुलावा आणि बुलंद व्हावा म्हणून ज्याने आपला आवाज बंद करून घेतला आणि आजवर माझ्या आवाजाला संगीताची साथ करण्यात धन्यता मानली, त्या माझ्या पतींना प्रकाश संगीत यांना आपली आवडती मन की आंखे ही गझल म्हणून आम्हाला कृतार्थ करावे अशी मी वैयक्तिक माझ्यातर्फे आणि आपणा सर्वांतर्फे विनंती करते. प्रकाश संगीत असे म्हणत माईक सोडून ती प्रकाशकडे वळली. तो एखाद्या मूर्तीसारखा खिळून खुर्चीवर बसला होता. दीपा त्यांच्यासमोर जाऊन वाकत म्हणाली, चला प्रकाश, स्वतःची सुटका करून घेताना मला मात्र खोड्यात अडकवतेस वय.
प्रकाश पुटपुटला, पण तिचा हात धरून उठला. दोस्त हो, तुमच्यापैकी ज्यांचे लग्न झाले असेल त्यांना स्वतःलाच अनुभव असेल. कुणाही पुरुषाला बाकी काहीही टाळता येत असले तरी आपल्या पत्नीची इच्छा मात्र टाळता येत नाही. आता मला हुकूम तर झाला आहे, तेव्हा माझ्या रखरखीत आवाजात मी जे काही म्हणून ते तुम्हाला सहन करायलाच हवे. माईक समोर जाताच प्रकाश आपल्या नेहमीच्या प्रसन्न शैलीत चेष्टेखोर स्वरात म्हणाला. आणि मग त्याने आपली ती फार आवडती गझल म्हणायला सुरुवात केली. आँख नहीं है मेरी इसीलिए मैं नहीं रोता हूँ, मैं अपने मन की आँखों से दुनिया को देखता हूँ. गेली काही वर्षे जवळपास गंज खात पडून राहिल्या वस्तूसारखा बंद असलेला प्रकाशचा आवाज पहिल्याच उलीला विलक्षण खुलला आणि पाण्याचा प्रवाह वाहत यावा तशी ती गझल त्याच्या गळ्यातून स्रवत राहिली. पाहता पाहता त्याच्या आवाजाने सभेला मंत्रमुग्ध करून सोडलं. ते पाहताना आणि सभेबरोबर आपणही मंत्रमुग्ध होताना दीपा आनंदाने भारावून गेली. एक क्षणिक सनक म्हणून आपण आपल्या मनात येताच प्रकाशला इतक्या वर्षानंतर आणि तेही अशा सार्वजनिक सभेत गाणं म्हणायला आग्रह केला म्हणून सुरुवातीच्या काही क्षणात तिचे मन भीतीने पार गारठून गेले होते. त्या पहिल्या क्षणात तिच्या मनात अनेक शंका डोकावून गेल्या होत्या, पण प्रकाशच्या आवाजातली ती पहिली ओळ ऐकली आणि त्या क्षणी तिच्या मनातल्या सर्व शंका भुरकन नाहीशा झाल्या होत्या. आणि नंतर ती गझल ऐकत असताना तर तिला उलट आपण प्रकाशला गायला भाग पाडले म्हणून मनापासून आनंदच झाला. समारंभ संपल्यानंतर त्यांना घरी परतण्यास तसा थोडा उशीरच झाला होता, पण पूर्ण दिवस धावपळीत गेलेला असूनही तिला तसा थकवा अजिबात जाणवत नव्हता. मन कसे उल्लसित झाले असल्यासारखे भासत होते. मनात आनंदाची फुले उमलली होती. त्या दोघांबरोबर दीपाचे बाबाही आले होते. त्यांच्या फ्लॅटवर पोचून काही क्षण होतात न होतात तोच बाबा घरी जायची घाई करू लागले. मला चालायला हवे आता प्रकाश, नाहीतर घरातील मंडळी विचार करत राहतील की हा गेला तरी कुठे. आणि मग हे काय हो बाबा. वॉशी घेण्यासाठी आणि कपडे बदलण्यासाठी म्हणून आपल्या खोलीत गेली दीपा बाहेर येत तक्रारीच्या सुरात म्हणाली. आज तुम्हाला जेवायला ठेवून घ्यायचं म्हणून मी दुपारी वेळात वेळ काढून खास बेत केला आहे, आणि तुम्ही. पुन्हा कधीतरी थांबेन जेवायला मी दीप्या. म्हणजे कधीच नाही असंच ना. हे तुला कोणी सांगितलं. ती बोलायची पद्धतच असते. जेव्हा एखादी गोष्ट करायची इच्छा नसते तेव्हा पुन्हा कधीतरी करेन असंच म्हणायचं असतं. तुम्ही पुन्हा कधीतरी जेवायला थांबेन असं म्हणताय, त्या अर्थी तुमच्या मनात कधीच जेवायला थांबायचं नाही. दीपा हट्टी स्वरात म्हणाली. तसे तिचे वडील मोठ्याने हसले आणि पराभव झाल्याचे मान्य करण्यासाठी हात वर करतात तसे करून म्हणाले. मी थांबतो, तुझी भाषणबाजी नको आता. त्याने दिले त्या होकारानेही दीपाला मनस्वी आनंद झाला आणि ती किचनकडे वळत म्हणाली. तुम्ही दोघेही बोलत बसा, मी तोवर अन्न गरम करून वाढायला घेते. आणि त्या दोघांपैकी कुणी काही बोलण्याच्या आतच ती किचनमध्ये शिरून नाहीशी झाली. दीपाचे वडील आणि प्रकाश बोलत बसले. दीपाशी त्याचे लग्न होण्याआधीपासूनच त्यांची त्याच्याशी चांगली मैत्री जमलेली होती आणि आता त्यानंतरच्या 5 वर्षाच्या काळात तर त्यांचे सूत चांगलेच जुळले होते. म्हणूनच त्यांना बोलण्यासाठी विषयांची कमतरता कधीच भासत नसे. चला, जेवण वाढून झालंय. आतून दीपाचे हाक ऐकू आली. दीपाच्या वडिलांनी उठून उभे राहत प्रकाशला हात देण्यासाठी आपला हात पुढे केला. ह्या जागेत तशी गरजच पडत नाही बाबासाहेब. फक्त जागा नवीन असली ना की मगच बेरिंग येईपर्यंत कोणाला तरी गाईड म्हणून बरोबर घ्यायची आवश्यकता भासते. त्यांचा आधार सौजन्यपूर्वक स्वरात नाकारत उठून उभा राहत प्रकाश हसत म्हणाला. आणि मग तो खरोखरच दीपाच्या बाबांच्या समोर चालू लागला. दोघेही किचनमध्ये शिरले तेव्हा बाबांना दिसले की त्या प्रशस्त स्वयंपाकघरात एका छानशा पडद्याचे पार्टिशन टाकून 2 भाग करून निर्माण केलेल्या डायनिंग हॉलमध्ये असल्या प्रशस्त डायनिंग टेबलावर जेवण वाढून दीपा त्यांचीच वाट पाहत होती. सवयीनुसार प्रकाश आपल्या नेहमीच्या जागी जाऊन बसला. त्याच्या एका अंगाला दीपाचे बाबा तर दुसऱ्या अंगाला स्वतः दीपा बसली.
प्रकाशने न थांबता सरळ सुरुवात केली. चला बाबासाहेब, सुरुवात करा. लग्नानंतर तुमच्या दीपाला मी संगीतच फक्त शिकवलेले नसून तिला चांगली सुगरणही बनवलेली आहे. हे पहिला घास घेताच तुमच्या ध्यानात येईल. प्रकाश चेष्टेने म्हणाला. म्हटलं महाराज, आपल्याशी लग्न होण्याआधीही मी माहेरी स्वयंपाक करतच होते. दीपा ठसक्यात म्हणाली. मी नाही म्हटलंय का? प्रकाशने हसतच विचारलं. मी दावा केला आहे तो तुला चांगली सुगरण बनविल्याचा. स्वयंपाक तर काय ग, एखादी स्वयंपाकीन पण करू शकते. पण नवरा चांगला जाणकार आणि दाद देणारा असा खवय्या असेल तर पत्नीसुद्धा चांगली सुगरण बनू शकते. मी फक्त चांगल्या खवय्याची भूमिका बजावण्यात, स्वतःला झोकून देऊन तुला चांगली सुगरण बनवण्यातच मदत केली. प्रकाशच्या त्या बोलण्यावर दीपाने फनकारून मान मिळावली तर तिचे बाबा गंमत वाटून मोठ्याने हसले. तसा प्रकाश पुढे म्हणाला. दीपा, कधी कधी मला असे प्रकर्षाने वाटते बरं का, की तुझ्या हातची रसवंती ज्याच्यात उतरलेली आहे असे जे चविष्ट पदार्थ प्रत्यक्षात दिसायला कसे असतील. खरेच तसे वाटते तुम्हाला प्रकाश? दीपाने उत्सुकतेने विचारले. होय ना, प्रत्येक घासाबरोबर तसे वाटतच राहते मला. प्रकाश हलकेच हसत म्हणाला. मग गेली काही वर्षे मी तुमच्या मागे सारखा जो एक हट्ट धरून आहे तो मान्य का करीत नाही तुम्ही? दीपाने लागलीच ते सूत्र पकडून विचारले. प्रकाश एकदम गंभीर झाला. कसला हट्ट धरलाय तिने प्रकाश? बाबांनी विचारले. पण प्रकाशने काही उत्तर द्यायच्या आत दीपाच म्हणाली. काही नाही हो बाबा. त्यांनी एखाद्या चांगल्या नेत्रविशारदकाला आपले डोळे दाखवून पुन्हा दृष्टी येण्याची शक्यता आजमावून पाहावी म्हणून मी आमचे लग्न ठरल्यापासून यांच्या मागे लागली आहे. पण हे तयारच होत नाही तपासणी करून घ्यायला. आता बाबा तुम्हीच सांगा की अलीकडे वैद्यकशास्त्र इतकं पुढे गेलं आहे की अगदी आय ट्रान्सप्लांटही होऊ शकतोय हल्ली. असे असताना त्यांच्या डोळ्यांना लहानपणी जी काही इजा झाली आहे आणि आश्रमात राहत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने जो काही दोष निर्माण झाला आहे तो दूर करून घेणं अशक्य आहे का? खरेच प्रकाश, दीपा जे काही म्हणते त्यात वावगे असे काय आहे? माझ्या माहितीतल्या म्हणजे आमच्याच खात्यातील एका मध्यमवयीन माणसाला मधुमेहाच्या दोषामुळे डोळ्यांचा विकार होऊन त्यांची एका रात्रीत अगदी पूर्णपणे गेलेली दृष्टी 2 ऑपरेशन्स आणि 3-4 महिन्यांच्या उपचारानंतर परत मिळाली आहे. आज तो माणूस चष्मा लावून वाहनही चालवू शकतो. मेडिकल सायन्स सतत प्रगती करते प्रकाश. मग आपण त्याचा फायदा करून घेण्यात काय हरकत आहे? तशी काहीच हरकत नाही बाबासाहेब. हिच्या आग्रही मताप्रमाणेच तुमचंही म्हणणं मला पटतंय. आणि खरं सांगायचं म्हणजे आजचा समारंभ चालू असताना मला निदान लाख वेळा तरी निदान त्या समारंभापुरते तरी आपल्याला दृष्टी प्राप्त झाली तर बरं होईल असं वाटलं होतं. दीपाचा चाललेला गौरव सोहळा मला डोळे भरून पाहायचा होता. प्रकाश काहीशा खिन्न स्वरात म्हणाला. आजचा सोहळा तर तुम्ही पाहायला हवाच होता प्रकाश, दीपा अर्जवी स्वरात म्हणाली. पण आजचा सोहळा संपला म्हणजे काही सगळं संपलंय असं तर होत नाही ना. तुमच्या आशीर्वादाने मी आणखीही पुढे मजल मारणार आहे आणि मला खात्री आहे की आजच्यासारखे अनेक सोहळे साजरे होणार आहेत. ते पाहू शकण्यासाठी तुम्हाला दृष्टी यावी म्हणून आपण आजपासून प्रयत्न करायला का हरकत आहे तुमची? हरकत अशी काहीच नाही दीपा. पण मागे देखील मी तुला सांगितले होते तेच कारण मला निर्णय घेऊ देत नाही आहे, प्रकाश म्हणाला. मग बाबासाहेब बसले होते त्या बाजूला वळत तो म्हणाला. बाबासाहेब, मी आज अनेक वर्षे एक अंध म्हणून माझे आयुष्य जगतोय. लहानपणीच दृष्टी गेल्यानं मला त्यावेळी जो काही त्रास झाला असेल तो मला जाणवलाही नव्हता आणि जाण आल्यानंतर काही त्रास व्हायचा प्रश्नच आला नाही. कारण तेव्हा मला माझ्या अंधत्वाची सवयही होऊन गेली होती. आज तर अशी अवस्था आहे की मी जगातले सर्व काही माझ्या रोज झालेल्या जाणीवा आणि दीपाचे डोळे त्याद्वारे पाहू शकतो. मला भीती वाटते ती फक्त हीच की समजा आपण कोणा डॉक्टरकडून तपासणी करून घेतली, त्याने यश मिळायची शक्यता बोलून दाखवून आशा दाखवली,
नंतर त्याने लाख प्रयत्न करूनही यश मिळाले नाही, माझी दृष्टी मला परत मिळाली नाही, तर मात्र मला जे दुःख होईल ते सध्याच्या आंधळेपणाच्या अंधाऱ्या दुःखापेक्षाही जास्त त्रासदायक ठरू शकेल. नव्हे, ठरेलच याची मला खात्री आहे. म्हणून दीपा अनेक प्रकारे आग्रह करीत असूनही मी आजवर तपासून घ्यायचे टाळत आलोय. तुमची भीती मी समजू शकतो प्रकाश, बाबा गंभीर स्वरात म्हणाले. माणसाला आपल्या सवयीच्या दुःखापेक्षा अवचितपणे सामोरे आलेले दुःख कधीकधी जास्त क्लेशदायक आणि म्हणूनच भयानक वाटू शकते. पण याचा अर्थ असा तर नाही ना की आपण दिवा लावला तर तो लागण्यापूर्वीच विझवला जाईल, या भीतीनं दिवा लावायचाच विचारच रद्द करून अंधारात कुचमत राहायचं, आणि तेही आपण दिवा पेटून आपल्या आयुष्यात उजेड आणू शकतो हे माहीत असताना. त्यांच्या त्या प्रश्नावर प्रकाश काहीच बोलला नाही. तसे क्षणभर काहीही न बोलता गप्प राहिल्यावर बाबांनी पुन्हा त्याला विचारले, प्रकाश, माझ्या एका प्रश्नाचं काही न लपविता प्रामाणिकपणे उत्तर द्याल? विचारा ना बाबासाहेब, तुमच्याशी काय, पण कुणाशीच मला अप्रामाणिकपणे वागण्याचे काहीच कारण नाही. माझे आयुष्य म्हणजे एक सदा उघडे असलेले फडताळ आहे. कुणीही डोकावून पाहावं, आपली पूर्ण खात्री करून घ्यावी असे. मग मला असे सांग प्रकाश, की आपल्याला दृष्टी लाभली तर आपण प्रथमतः अमुक एक डोळे भरून पाहू असं वाटायला लावणारे काहीतरी मनापासून पाहायचे असे तुमच्या मनात असेलच की, आणि जर असेलच तर ते काय आहे? तसे मनात खूप आहे बाबासाहेब, पण प्रामुख्यानं मला 2 गोष्टी पाहायची इच्छा आहे. त्या पाहायला मिळाल्यावर लागलीच माझी दृष्टी पुन्हा गेली तरी चालेल. असे वाटणे इतकी तीव्रता त्या गोष्टी डोळे भरून पाहायच्या माझ्या इच्छेत आहेत. प्रकाश कुठेतरी पाहत असल्यागत वाकडी मान करून विचारत, नाहीतर स्वप्न पाहत असल्यागत चेहरा करीत म्हणाला. तो मध्येच बोलायचा थांबला. दीपावतीचे बाबा या दोघांच्याही मनातली उत्सुकता ताणली गेली. बाबासाहेब, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मला सर्वप्रथम नजर टाकायची ती माझ्या गुरुजींच्या फोटोवर. ज्या माणसाने मला लहानपणीच आपल्या पंखाखाली घेऊन आपली सगळी कला दान करून टाकली, त्या देवता स्वरूप माणसाचे मला दर्शन होऊ शकलेले नाही. दीपाला माहीत आहे बाबासाहेब, काही कारणाने माझ्या मनात क्षोभाचे वादळ उठले तर मी माझ्या गुरुजींची ती तस्वीर समोर ठेवून त्याकडे पाहत असल्यागत शांत बसून राहतो. माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मला गुरुजींना पाहता येत नसले तरी माझे मनचक्षु उघडून त्या तस्बिरीत असलेले त्यांचे रूप पाहायचा प्रयत्न करत राहतो. पण मला माहीत आहे की मी तसे करून जे समाधान मिळवतो ते खोटे समाधान आहे. मी जेव्हा त्या तस्बिरीकडे माझ्या आपल्या डोळ्यांनी पाहीन तेव्हाच मला खरे समाधान मिळणार आहे. तेव्हा मला जर डोळे प्राप्त झाले तर सर्वप्रथम माझ्या नजरेसमोर गुरुजींची तस्बीर यावी, आणि त्यानंतर ती नुसती नावानेच नव्हे तर आपल्या नावाप्रमाणेच माझ्या अंधाऱ्या जीवनात प्रेमाचा प्रकाश घेऊन आली आहे. त्या ह्या दीपाकडे मला डोळे भरून पाहायचं आहे. आणि खरे सांगतो बाबासाहेब, पण माझी ही इच्छा पूर्ण झाल्यावर माझे डोळेच गेले तरी काय, पण माझा जीव जरी गेला तरी मला कसलेही दुःख होणार नाही. मृत्यू हे नाव धारण करून प्रत्येक माणसाला कधी ना कधीतरी भेटायला येणाऱ्या प्रत्येकाच्या परम मित्राला हसत सामोरा जाईन मी. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.